यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा बाप गिरणी कामगार होता. गिरणी कामगारांची वारी शासनाच्या दारी, गिरणी कामगारांची वारी शासनाच्या दारी. गिरणी कामगार एक चुकीचा, गिरणी कामगार एक चुकीचा. वामेश्वरमध्ये काही गिरणी कामगारांनी संमती दिली. ती संमती तुम्ही तुमच्या पद्धतीने दिली असेल त्याची मागणी घालवी आणि मुंबईला जाणारा घर मिळालं पाहिजे ही भूमिका घ्यावी. मुंबईला जागा नाही हे सरकारचं म्हणणं अत्यंत खोटं आहे. कारण या एमपीसीच्या 101 एक जागा जी आहे म्हणजे 100 एकर जागा आजही उपलब्ध आहे. म्हणून त्या दृष्टीने आपण ठामपणे उभा राहिलं पाहिजे. सगळं आपण स्वतःच करतो. गेले 20 वर्ष सलग त्या गिरणी कामगारांची ओळख हा खूप जवळ होते. बऱ्याच राज्यकर्त्यांनी उठून टाकण्याचा प्रयत्न केला पण गिरणी कामगार हा सगळ्यासाठी थांबणारा नाहीये, संपणारा नाहीये. एक वेळ आपण पाहिलं की आपल्या संघर्षामध्ये अनेक मुख्यमंत्री आले, मुख्यमंत्री गेले, परंतु गिरणी कामगार मात्र आपल्या भूमिकेपासून पुढे गेलेले नाही. म्हणून आज त्या चौदा संघटनेचे लोक एकत्र होऊन आपल्याला कार्यक्रम केलाय. त्याच्यासाठी सगळ्यांची सगळ्यात चांगली भागीदारी आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचा, गिरणी कामगारांच्या घराचा हक्क संपुष्टात आणणारा 15 मार्चचा शासन निर्णय, गिरणी कामगारांच्या घराचा हक्क संपुष्टात आणणारा 15 मार्चचा त्याग, संघटित गिरणी कामगारांनी वाटांचा लढा वेगवेगळीचा. आज गिरणी कामगारांचा अभूतपूर्व हा मोर्चा जो आज सरकारने ठरवलं तर गिरणी कामगार संपला. त्या सरकारला आपण दाखवून देतोय की गिरणी कामगार आज आहे, उद्या जाणार आहे तुमच्या छतावर बसण्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी मी सर्वांना विनंती करेन, ज्या ठिकाणी तुम्हाला जागा मिळेल त्या ठिकाणी बसून घ्या. हा संघर्ष या ठिकाणी थांबत नाहीये. हा संघर्ष आता सुरू झाला आहे का वेगळ्या पत्रावर. या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले सर्व कामगार बंधू आणि भगिनींनो, आज महाराष्ट्रातल्या गिरणी कामगार कानाकोपऱ्यातून आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईमध्ये आलेले आहे. ही मुंबई कोणाची आहे? ही मुंबई गिरणी कामगारांची आहे. ज्या गिरणी कामगारांनी या मुंबईचा विकास केला, औद्योगिक क्रांती केली, त्या गिरणी कामगारांना तुम्ही मुंबईच्या बाहेर जर हाकलवणार असाल तर गिरणी कामगारांनी त्याच्या वादाचा गप्पा बसता नाही. या स्वराज्याच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी कला असू दे, संस्कृती असू दे, या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला पुढे नेणारा हा गिरणी कामगार होता. हे विसरलात का? और ज्या मंत्र्यांनी आज प्रत्येक मंत्री आपल्याला या ठिकाणी भाषणामध्ये सांगतात की आम्ही गिरणी कामगारांचे वारस आहोत, गिरणी कामगारांचे पुत्र आहोत, त्यांना लाज वाटायला पाहिजे. या ठिकाणी तुम्ही गिरणी कामगारांचं नातं सांगण्यापेक्षा गिरणी कामगारांसाठी तुम्ही काय करणार आहात हे सांगण्याची आवश्यकता आहे. आज या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेव्हा गिरणी कामगार या ठिकाणी येतो त्यावेळेस मला या दलाल महाराजांना सांगायचंय की 4 तारखे घेऊन सरकारबरोबर बसता आणि त्या ठिकाणी तुम्ही सांगता आम्हाला शेणू आम्ही चालेल. खराब करालो ज्याने तुम्हाला पत्रकारितेची दादा दिली होती त्या ठिकाणी तुम्ही त्याची इज्जत काढलेली आहे. तुम्ही तुमच्या वडिलांची इज्जत काढलेली आहे. और सरकारशी मिळवेत करून गिरणी कामगाराला शेणू आणलेला पडतात, शरम नाही वाटत याचा आम्ही निषेध करत आहोत. गिरणी कामगार कदापि शेणू आणलेला जाणार नाही. ज्या गिरणी कामगारांनी मुंबई घडवली आहे त्या गिरणी कामगाराला मुंबईचा पुरावा साधायला पाहिजे. या मागणीसाठी सातत्याने जेवढा संघर्ष करता येईल त्या संघर्षासाठी आपल्याला पुढे राहायचंय. आज या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन, जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत अजात मैदान सोडणार नाही. हा निर्णय आपण घ्यायचा आहे. या गोष्टीची गोष्ट द्या. गिरणी कामगार एकजुटीचा मग गिरणी कामगारांच्या लढ्यामध्ये तुम्ही जिंकणार की नाही? पहा, कारण 2 मिनिट आपल्याला करंट दिल्याचंच काम करतोय गिरणी कामगारांना. शेणू आणि वागणीची गरज का? आणि मुंबईची जागा काय आघाडीच्या कुटुंबासाठी ठेवलेली आहे का? हा मोठा प्रश्न आहे.
शेवटचा लढा व्हावा, शेवटचा लढा, आणि त्या दृष्टीकोनातून निर्णय घ्यायचा आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये प्रवीण ठाकरे, बाबासाहेब आंबेडकर, प्रल्हाद केशव आत्रे, यशवंत जोशी, सेनापती बापट त्यांनी नाव केला होता. आता मित्रांनो, सेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस हे सर्व जणांमध्ये आलेले आहेत. मग आमचं काम होणार की नाही? होणार की नाही? व्हायलाच पाहिजे. म्हणून मी आता परत म्हणतो, गिरणी कामगार एक चुकीचा, गिरणी कामगार एक चुकीचा, गिरणी कामगार एक चुकीचा. दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आर्मी साहेब ऐका, हे जे गेट आहे, हे जे मैदान आहे, जानेवाला वाघ पेक्षा अत्यंत डेंजर आहे. महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो, मी निषेध करतो या ठिकाणी. आम्ही काही मेजरी बसले आहोत का? तुम्ही आव्हान सोडताय आणि तो कोणाला जाणे टाकले जाते, तिकडे सगळा कोणाच्या पायात पायपोच नाही आहे. आणि तो काय बोलतो, हा काय बोलतो, शासनाला काय ऐकत आहे, काय करायचं आहे, हे चित्र बदललं पाहिजे. आणि हे जानेवाला हत्याकांड प्रकार एकचा अत्यंत निषेधार्थ आहे, त्याचा मी निषेध करतो. आणि गिरणी काम करणं वावणी शेडू नाहीये, मुंबईतच खरेदी पाहिजे आणि इथं हाताने खरेदी पाहिजे. परत एकदा कामगार एक चुकीचा. कोण म्हणतो देणार नाही? घर आमच्या हक्काचं, जमीन आमच्या हक्काची. मुंबईच्या गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर मिळालं पाहिजे. उपस्थिती लाभली तो सन्माननीय मनसे नेते बाळा नंदगावकर साहेब, सन्माननीय अरविंद सावंत साहेब यांनी विशेषतः ज्यांच्या अधिपत्यामध्ये वारंवार संपन्न होतो त्यांचे वडील लोणकर साहेब आणि माझे सर्व सहकारी, चौदा संघटना आणि तमाम महाराष्ट्रातून आलेल्या सर्व माझ्या गिरणी कामगारांच्या वासांना पुन्हा एकदा मानाचा जय महाराष्ट्र. गिरणी कामगार एक चुकीचा, गिरणी कामगार एक चुकीचा. कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? मुंबईत घरं मिळालीच पाहिजे, मुंबईत घरं मिळालीच पाहिजे. आपल्याला माहित आहे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 14 संघटनांचे गिरणी कामगार एकवटलेले आहेत. त्याचं कारण एकच आहे की आम्हाला हे मुंबईत घर मिळालं पाहिजे. आणि होय, खरंच आमचा हक्क आहे, आम्हाला हे मुंबईत घर मिळालं पाहिजे. कारण ही मुंबई गिरणी कामगारांच्याच हक्काने आणि रक्ताने उभी राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्रामध्ये या गिरणी कामगारांचं सर्वात मोठं योगदान आहे. आणि म्हणून ह्यापुढे हे मुंबईमध्ये गिरणी कामगार असला पाहिजे. रिकाम्या असलेल्या जागेवरती हे गिरणी कामगारांना घरं मिळालीच पाहिजे. आणि हा पाठिंबा देण्यासाठी आज पनवेलच्या कोण गावातले सगळे गिरणी कामगार या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून आपल्याला माहित नाही की आमच्या कोण पनवेलमध्ये राहणाऱ्या गिरणी कामगारांची आज काय व्यथा झालेली आहे. ही व्यथा आपण समजून घेतली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने आम्हाला गिरणी कामगार म्हणून पनवेलपासून 6 किलोमीटर अंतरावरती घरं दिली. आज ती घरं निर्जन वस्तीमध्ये आहेत. घराला आम्ही 6 लाख रुपये भरून 5 वर्षानंतर आम्हाला घराचा ताबा मिळाला. आणि छोट्याशा 107 फुटाच्या घरांना शासन 4.5 रुपये मेंटेनन्स करतं. मी या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो. महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा गिरणी कामगारांना दिलेल्या या छोट्याशा घरांना 4.5 रुपये मेंटेनन्स भरायला आमच्या कोण पनवेलचे लोक आज तयार नाहीत. आणि म्हणून आजच्या लॉनच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे विनंती करतो की आम्हाला जो लावलेला मेंटेनन्स आहे तो कमीत कमी 1,000 रुपये झाला पाहिजे. ज्या लोकांनी 5 वर्ष आधी पैसे भरलेत आणि ज्यांचे पैसे तुम्ही 5 वर्ष वापरले त्या तमाम गिरणी कामगारांचा 5 वर्षाचा मेंटेनन्स माफ झालाच पाहिजे. आणि जर हा मेंटेनन्स माफ झाला नाही तर आम्ही तुमच्या अंगावर चाव्या फेकू. आम्हालाही मुंबईत मिळाली पाहिजे. या तमाम गिरणी कामगारांच्या भावनेचा मी आपल्यासमोर उपस्थित आहे. आमच्या कोण मुंबईच्या गिरणी कामगारांना चांगला आपण न्याय द्यावा. आम्ही आपल्या सोबत आहोत. आपल्याला सगळ्यांना जय महाराष्ट्र. मंच आणि मंचावर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, समोर बसलेला माझा तमाम गिरणी कामगार बंधू आणि भगिनींनो, सर्वांना शास्त्रांग दंडवत जय महाराष्ट्र. मुझे मेरा प्रत्यक्ष मराठी बहुत करके थी मुझे
हिंदी बोलने के लिए कहा गया, क्योंकि हिंदी भाषी बहुजन ऐसे हैं कि जिनको शायद मराठी समझे नहीं। और मेरा विषय बहुत सादा है, खाली अपने पूर्वजों को श्रद्धांजलि देना है। आप सब इसमें जरा शांति बनाए रखेंगे। आपसे हाथ जोड़ रहा हूँ, क्योंकि किसी को श्रद्धांजलि देने के लिए 5 मिनट 2 मिनट शांति बनाने में कोई तकलीफ नहीं है। आपको मैं खड़ा भी कराऊंगा श्रद्धांजलि देने के लिए, वो भी आपको करना पड़ेगा। इसके लिए मैं क्षमा चाहता हूँ, पहले मान रहा हूँ, क्योंकि किसी को ऐसा नहीं लगना। मी शिल्पकारांचे आद्य गुरु आद्य दैवत विश्वकर्माजी महाराजांच्या चरणी वंदन करून आमचे आद्य कामगार हुतात्मा बाबू गेनूची स्मृती करून आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे माझे सर्व हुतात्मा गेणी कामगारांना वंदन करून मी माझ्या शोकसभेची सुरुवात करीत आहे। दोस्तों, गेणी कामगारों की लड़ाई कोई नई नहीं है। आज आप नए लड़ने के लिए उतरे हो, ऐसी बात नहीं है। हमारी 3 पीढ़ी लड़ते लड़ते खप गई। मैंने बता दिया बाबू गेनू की हाल 1930 में बाबू गेनू ने हुतात्मा ले लिया, क्योंकि विदेश से माल आता था, अंग्रेजों ने मंगाया था। उस माल का बहिष्कार करने के लिए स्वदेशी अपनाओ विदेशी हटाओ ये घोषणा देते हुए बाबू गेनू ट्रक के नीचे आ गए। उन्होंने अपना जीवन समर्पण कर दिया। मतलब गेणी कामगारों की लड़ाई परंपरा ये हमने अपने नहीं शुरू किया। अगर किसी को लगता होगा मैं ये करी ते करी, आप कुछ नहीं करोगे। जो आपके पूर्वज गए हैं उसके पैर की धूली नहीं हो आप। इसलिए अहंकार को बाजू में रखिए। ये लड़ाई सतत साथ चल रही है, चलेगी, चलनी होगी, चलानी होगी। गेणी कामगारों के भले के लिए, लड़ाई के लिए, सरकार को झुकाने के लिए ऐसे महारथी भी हमारे बीच में नहीं है। उसके बाद हमारे आदरणीय नेतृत्वकर्ता और हमारे गाइडलाइन देने वाले राष्ट्रीय मजदूर संघ के रामचंद्र हुलावले जी, तो कोई भी कुछ बोला लेकिन उनके विचारों के पक्के थे वो। मुझे याद है, आपकी जानकारी के लिए आज मैं खुलासा कर रहा हूँ, मंत्रालय में मीटिंग थी, विलास राव जी के सामने हुलावले जी ने कहा लोग 1982 के लोगों की मांग करने लगे। एक 82 पर गया, एक 82 पर गया। हुलावले जी ने कहा दादा सावंत को और देशपांडे जी को और तुम्हें कसाधारी भांडण करतायत आधी जे सरकार त्या दिया रहे त्यांना तर घर मिळू द्या, नाही तर हे भी नहीं आणि ते भी नहीं। ऐसा कह करके हुलावले जी ने लोगों का उस समय मार्गदर्शन किया था। वो बात लोगों ने नहीं मानी, बात अलग है। लेकिन इतना सच्चा बोलने वाला इंसान श्री रामचंद्र हुलावले जी हमारे बीच में नहीं है। उसके बाद जो है वो आदरणीय किशोर देशपांडे जी, जिन्होंने भवन अमृत जी को लेकर के साथ में और गेणी कामगार कल्याणकारी समिति बनाई, वो भी हमारे बीच में नहीं है। एक बड़ा चलबल खड़ा किया कामगारों का। उसके बाद दत्ता सोलकर जी भी हमारे बीच में नहीं है, जिन्होंने जिंदगी भर कामगारों की लड़ाई लड़ी। दोस्तों, एक बात बता देता हूँ, हमारा मतभेद हो सकता है लेकिन कामगार नेताओं के प्रति हमारा मनभेद नहीं है। सबके प्रति और सबके काम के प्रति हमारे सबके मन में आदर होना चाहिए और उसके हम ऋणी हैं। अब इसके लिए अब जानकारी के लिए बता दूं कि सभी नेताओं के लिए इनके साथ साथ असंख्य कामगार भाई भी हमारे साथ चले गए, जो हमारे बीच में रहते थे, आंदोलन में रहते थे, 2011 के मोर्चे में शामिल थे। 50-60 हजार का मोर्चा निकला था। आज वो हमारे बीच में नहीं है। ऐसे सभी कामगार बंधुओं को, संघर्षरत कामगार बंधुओं को, अपने हक की लड़ाई लड़ने वाले कामगार बंधुओं को और सभी नेताओं को मैं श्रद्धांजलि देने के लिए आप सबसे प्रार्थना करूंगा कि कृपया अपने जगह पर खड़े हो जाइए, अपने जगह पे खड़े हो जाइए श्रद्धांजलि देने के लिए। सर्वानु उभे रहा श्रद्धांजलि देण्यासाठी। अभी मैं सभी संगठन की तरफ से, गेणी कामगार संयुक्त कल्याणकारी समिति की तरफ से और गेणी कामगार सभा की तरफ से इस सभी मेरे नेताओं को, सभी कार्यकर्ताओं को जिन्होंने लड़ाई में अपना योगदान दिया, उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। जर परिस्थिती बघितली तर मुंबईचा खरा मालक म्हणजे गेणी कामगार। आज जर आम्हाला कोण नागपूर मधून येऊन
कोण ठाण्यामधून येऊन आणि कोण बारामतीमधून येऊन जर मुंबईचा अधिकार शिकवणार असेल तर त्यांना जागेवर उत्तर देण्यासाठी आज गिरणी कामगार म्हणजेच खऱ्या अर्थाने मुंबईचा मालक इथे आलेला आहे, ही मात्र गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आजचा जर हा मेळावा किंवा आजचा हा जो आमचा आंदोलन आहे, हा आक्रोश आहे, तो जर त्याला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न झाला तर मात्र नक्की मी सांगतो इथून कोणीही आझाद मैदान सोडायचं नाही, जायचंच नाही. काय व्हायचं ते होते, कारण अंतिम लढा केव्हा तरी लढावाच लागणार आहे, तो आजच असेल असं ठरवून मात्र सगळ्यांनी थांबलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळी आपण आंदोलन केले, 14 दिवसाचं आंदोलन झालेलं आहे, परंतु दुर्लक्षित केलं हरकत नाही, परंतु ह्या आंदोलन कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षित होणार नाही आणि तो होऊ देणार नाही, ही भूमिका मात्र आता सर्व गिरणी कामगारांनी वारसाने ठेवली पाहिजे. त्याचबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला म्हणजे गिरणी कामगारांना जो समर्थन दिलेलं आहे, नक्कीच त्यांचं मी संपूर्ण मंचाच्या वतीने असेल, लढा समितीच्या वतीने नक्कीच आभार मानेल की ज्या पद्धतीनं गिरणी कामगारांवर अन्याय केला जातोय तो कुठेतरी थांबलाच पाहिजे आणि ह्या भूमिकेला मात्र समर्थन सर्व स्तरातून झालेलं आहे. एक म्हण आहे की ढवळ्या शेजारी बांधला ढवळ्या वार नाही पण गुण आला. नक्कीच कुठेतरी माननीय गृहमंत्री एकनाथराव शिंदेची स्थिती मात्र तशी झालेली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून आले त्यावेळी बोलले एनटीसीच्या जागांचं विकास धोरण त्याच्यावर राबून आम्ही गिरणी कामगारांचं पुनर्वसन करू. काहीच नाही. मुंबईच्या बाहेर गेलेल्या मराठी माणसाला मला मुंबईत आणायचं आहे, काहीच नाही. म्हणजे फक्त खोटं बोल पण रेटून बोल, हा मात्र गुण कुठेतरी पत्कर नाही. नक्कीच त्या मंचावरून मी आवाहन करेन की गिरणी कामगारांचा जो लढा आहे, गिरणी कामगारांचा जो संघर्ष आहे तो नक्कीच आता टोकाचा असणार आहे आणि इथून पुढे गिरणी कामगारांना दुर्लक्षित करण्याचं कोणीही प्रयत्न करू नये. नेहमी सांगण्यात आलेलं आहे की 121 एकर एनटीसीच्या जागा आहेत, त्यांचं होणार काय उत्तर द्या, त्याचं उत्तर नाहीये. अन्य ठिकाणचे आताही आम्ही लढा समितीच्या माध्यमातून मुंबईतले 35 असे प्रोजेक्ट केलेले आहेत की जिथे गिरणी कामगारांचं पुनर्वसन होईल. आमच्या मुंबईमधलं पुनर्वसन असेल, आमच्या वंचित लोकांचा प्रश्न असेल, आम्ही मागत नाहीत. वेळोवेळी शासनाने जे बोललंय, शासनाच्या मंचावरून जे सांगितलं गेलंय तेच आम्ही बघतोय. 1981च्या संपादना मुद्दा असेल, जे काय आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत नक्कीच त्याचा विचार सरकारने करावा. आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल, इथली शासकीय व्यवस्था असेल, तिला एक समजा इशारा समजा किंवा तुम्ही एक विनंती समजा, परंतु इथे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नसेल तर जे कोण मंत्री असतील, जबाबदार कोण असतील त्यांना मात्र इथे बोलवून घ्या आणि गिरणी कामगारांच्या प्रश्नावर ठोस भूमिका मात्र मांडली गेली पाहिजे. त्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. ही तुम्ही तयारी आत्ताच ठेवा. हा जो गिरणी कामगार आलेला आहे, जालियनवाला बाग हत्याकांड जर तुम्हाला घडवायचं असेल तरी आमची तयारी आम्ही ठेवून आलेला आहे बस. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गिरणी कामगारांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. गिरणी कामगारांना आपल्या हक्काच्या, गिरणी कामगार हा आपण नेहमी म्हणतो की मुंबईचा बाप म्हणजे गिरणी कामगार, आणि त्याचं पुनर्वसन नक्कीच हे मुंबईत झालंच पाहिजे आणि ते आम्ही घेणारच. ही ठोस भूमिका घेऊन मात्र आपण इथे आलेलो. आणि त्याचबरोबर या सर्व प्रक्रियेमध्ये जे काय आमचे कामगार वंचित राहिलेले आहेत नक्कीच त्यांनाही एक संधी मिळाली पाहिजे. 1981च्या संपादित असतील त्यांनाही सामावून घेतलं गेलं पाहिजे. खरं तर आमची इच्छा आहे की गिरणी कामगार या संस्थेखालीच गिरणी कामगारांना गरज आहे, परंतु कुठेतरी त्याच्या मर्यादा लक्षात घेता हरकत नाही, तेही पुढे आपण करू. परंतु या सर्व ज्या काही मागण्या आहेत तर नक्कीच सरकारने त्याकडे लक्ष द्यावं. आणि जाणार आहेत का घरी? घरी जायचंय का? घर घेऊनच ना, हरकत नाही. कोणी जायचं नाही. दाखवणं देऊ त्याला गिरणी कामगार म्हणजे काय असतो. आज यांना एक सांगून ठेव, बाप दाखवणं येतं तर श्राद्ध तरी घाल बस. या भूमिकेतच आधी ते थांबायचं. खूप लढे झाले. 14 दिवसाचे आंदोलन करून झाले. 14 दिवस, 5 दिवस, 7 दिवस आंदोलन करून झाली. तुमच्यावर फरक पडत नसेल, अरे लोकशाही म्हणून त्या शब्दाकृती तरी जीवन ठेवले, काय मात्र प्रश्न आहे. लोकशाही देशात राहतो म्हणतो तो आपण, लोकशाही आहे कुठे? गिरणी कामगारांचाच प्रश्न नव्हे, अन्य महाराष्ट्रातलेही प्रश्न खूप आहेत, परंतु आज मंच गिरणी कामगारांचा आणि गिरणी कामगार हा मुंबईतल्या औद्योगिक क्रांतीचा असेल, मुंबई घडवण्यामध्ये असेल, सर्वात जास्त ज्यात योगदान आहे किंवा या महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्यामध्ये सगळ्यात योगदान कोणाचं होत असेल त्या गिरणी कामगाराचं. आणि त्याला जर तुम्ही मुंबईच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्ही एवढं सांगतो आजपर्यंत गिरणी कामगारांनी या मुंबईसाठी संघर्ष करून मुंबई मिळवले. आज तो स्वतःसाठी संघर्ष करून मुंबई मिळवू शकतो, हा मात्र इशारा देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. इथेच सांगतो, परंतु गिरणी कामगार आणि वारसांना पुन्हा एकदा सांगतो, माझे वंचित कामगार असतील का सर्व जे गिरणी कामगार महाराष्ट्राचे आहेत
कोणीही कोणत्याही परिस्थितीत इथून जायचं नाही जोपर्यंत हे शासन आपल्याला कोणतीही ठोस भूमिका सांगत नाही तोपर्यंत मात्र इथून आपण जायचं नाही. 15 मार्चची रद्द करून घेऊनच इथून जायचं अशी फक्त भूमिका ठेवूया. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गिरणी कामगारांची जागा घेऊन तिथे टावर बांधले गेले आणि त्या टावर बांधून बाहेरच्या परदेशांमध्ये लोकांना विकून टाकलेलं आहे. गिरणी कामगारांची घरं गेली कुठं? आज वर्ष झाली किती? हा सरकार करतो काय? हा कसा सरकार आहे? किती वर्ष झाली गिरणी कामगारांना घरं देता 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 किती मरून गेले? राहण्याजोग म्हणजे भोगल आणि घरात महापाणी करणारा सरकार आहे ना तो घरं देईल हे संभव आहे. आणि मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. या बोर्ड मला आणि आरामशीर जगा आत्मा परमेश्वर रूपाने जगा सांगून ठेवतो मी. यावर उठली मला उठली सांगून ठेवतो एवढं. लाखो रुपयाची कोट्यवधी रुपयाची जमीन तुम्ही देता आणि म्हणून मी माझी सिलेक्टेड मागणी करणार आहे. जमीन देताय ना मग त्या धारावीमध्ये त्यांना केरियार पण दिलाय. मग त्या धारावीमध्येच या माझ्या गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजे. डोळे स्वतः उघडे घेऊन नोकरी करतात त्या पोलिसांना मिळाली पाहिजे घरं. पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे. अरे तुमचं जातंय काय? पण राज्यातून येणाऱ्या लोकांना वाटतील ते देता पण या मराठी माणसाला द्यायला मात्र तुम्ही हा कर्ज घेता या भारत देशामध्ये. आणि मला सांगितलं की आज सर्व गिरणी कामगार आझाद मैदानावरती येतोय. शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे म्हणजे शिवसेनेचा पाठिंबा मागण्याची गरजच नाहीये. शिवसेना तुमचीच आहे. शिवसेना तुमच्या सोबतच आहे आणि शिवसेना तुमच्या सोबतच राहणार. गिरणी कामगार गिरणी कामगारांचा इतिहास गिरण्यांचा इतिहास हे आता जे काय आपल्या उरावर बसलेत सत्ताधारी त्यांना काही माहिती नाहीये. यांना मुंबई लुटायची कशी आहे माहिती आहे पण मुंबईसाठी रक्त सांडण्याची यांच्यामध्ये हिंमत नाहीये. जर या गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत रक्त सांडलं नसतं बलिदान दिलं नसतं तर या राज्यकर्त्यांनी सांगतो की आज तुमच्या बुडाखाची खुर्ची तुम्हाला दिसू शकली नसती. त्याही वेळेला मुंबईवरती अधिकार सांगितला जात होता पण तमाम मराठी माणूस गिरणी कामगार आघाडीवरती होता. हा रस्त्यावरती उतरला आणि तेव्हाचं जे सरकार होतं केंद्राचं त्याला अक्षरशः गुडघ्यावरती आणलं आणि आपली मुंबई आपण राखली. आज त्याच मुंबईमध्ये परत एकदा हे दिल्लीच्या मालकाचे नोकर इकडे सत्तेवरती बसले. ते मुंबईतला गिरणी कामगार आणि मुंबईतला मराठी माणूस हा मुंबई बाहेर काढायला आसुसलेला आहे. कारण जग जिंकलं तरी चालेल पण मुंबई पाहिजे का? कारण त्यांना माहितीये की मुंबई म्हणजे त्यांच्या लेखी आपण आपल्या मुंबईला मुंबा देवीच्या नावावरून मुंबई म्हणतो मुंबा आई. पण या सत्ताधारी म्हणजे जे दोन व्यापारी तिकडे बसलेत त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे. ती कोंबडी कापायला निघाली. एकदा का मुंबईचा गळा घोटला की सगळं काही मोकळं झालं आणि म्हणूनच मराठी माणसामध्ये आग लावायची. मराठी हा भेद करायचा आणि भेदाभेद करून करायला पुरण मोकळं झालं. आणि एका बाजूला आपण जो लढा लढतो आणि तो म्हणजे धारावीचा लढा. आता बाळा तुम्ही बरोबर सांगितलं हा विषय मी 1-2 वर्षापूर्वी मांडला होता. आपल्यावरती जे आरोप करतात शिवसेनेने
मुंबईतल्या मराठी माणूस बाहेर काढणारे आहे ना, मुंबईमध्येच आहे. तुम्हाला इकडेच खेळणार आहोत, तुम्हाला आम्ही राजकारणामध्ये इकडेच काढणार आहोत. काळजी करू नका. या राज्यकर्त्यांना मी बोलतोय, मराठी माणूस एकवटलेला आहे. तर धारावीचा जो काही विकास करतायत, तर धारावीकरण सुद्धा अपात्र ठरून बाहेर काढतायत. म्हणजे तुम्ही विचार करा, आजपर्यंत धारावीकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. तसं तुमच्याकडे तुम्ही अडगळीत पडलात, तसे धारावीकर त्यावेळेला अडगळीत होते. आता धारावीसाठी धारावी कोणाच्या घशात घातले? अदानी. आणि त्या 500 एकर धारावीसाठी जवळपास 1600 एकर मुंबईची जागा ही पुन्हा विकासासाठी म्हणून धारावी ही आणि मुंबईची जागा ही अदानीच्या घशात टाकते. देवना डम्पिंग ग्राउंड अदानी, कुर्ला मदर डेअरी अदानी, मिठागराची जागा जी आपण आपल्या मेट्रोसाठी मागत होतो ती सुद्धा अदानीच्या घशामध्ये. आज गिरणी संपाला किती वर्ष झाली कोणाच्या लक्षात सुद्धा नाही. गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे. कोणाचे आजोबा होते, कोणाचे वडील कामगार होते. त्या काळामध्ये संप झाला, गिरणी कामगारांना उद्ध्वस्त केलं. जे काय ते वंतड ठरलं होतं त्याच्यावरती बोळा फिरवून टाकला. सगळ्या त्या जमिनी या गिरणी मालकांच्या घशामध्ये टाकून तिकडे कामगारांच्या उरावरती टॉवर उभे केले गेले. म्हणजे मूळ मुंबई जी होती सोन्यासारखी मुंबई, ती जागा गिरणी मालकाच्या घशात टाकली. आणि तुम्ही गिरणी कामगारांना ज्यांनी मुंबई मिळून दिली त्यांना तुम्ही मुंबई बाहेर शेलू आणि भांगडीला. धारावीमध्ये केवळ गिरणी कामगारालाच नव्हे तर आमचे पोलीस कर्मचारी आहेत. मी तर मागणी केली होती, गिरणी कामगार आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, सफाई मजूर आहेत, या सगळ्यांना ज्यांच्यावरती मुंबई आहे त्यांना सगळ्यांना मुंबईमध्ये राहायची हक्काची जागा तुम्ही दिलीच पाहिजे. दुर्दैवाने आपलं सरकार आलं नाही. आपलं सरकार आलं असतं तर आज तुम्हाला हा मोर्चा काढण्याची गरज आली नसती. पण काही वेळा आपल्या डोळ्यावरती पट्टे बांधले जातात, फोडाफोडी केली जाते. झालं ना आता गेल्या शनिवारी तुमच्या सगळ्यांच्या जे मनामध्ये होते, आम्ही दोघं भाऊ आलो नाही एकत्र. आम्ही पण आमच्या राजकीय पुढे भाजप बसलो असतो म्हणून आहे का? नाही. प्रबोधनकारांचा नातू, दोघेही आम्ही प्रबोधनकारांचे नातू. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र, राज माझ्या काकांचा म्हणजे श्रीकांत ठाकरेंचा पुत्र. हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्यावेळेला आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते. आणि आमच्या डोळ्यात एखाद जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई तोडली जात असेल, चिरडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय गतभ्रष्टासारखे भांडत बसू? अजिबात धीर सोडू नका, अजिबात हिंमत हरू नका. शेलू आणि वांगीला अदानीला पाठवायचं आणि धारावीमध्ये माझ्या गिरणी कामगारांना आलाच पाहिजे. अधिवेशन सुरू आहे, भास्कर आले सगळे, आपले आमदार पण आहेत, अजय चौधरी आहेत, मनोज आमसुद्धा तिकडे महेश आहे, अरुण खान बसले, अनेक आमदार आहेत. अरविंद चव्हाण इकडे खासदार बसले, जयंतराव आहे, जितेंद्र आव्हाड आहेत. हे सगळे जण या अधिवेशनामध्ये या गिरणी कामगारांच्या पलीकडे शिक्षक बसले. त्या शिक्षकांचा आवाज आपल्याला बुलंद करायला पाहिजे. शिक्षकांचा आवाज, कारण त्या शिक्षकांना सुद्धा बिना अनुदाने वापर करून घ्यायचा, गुराढोरासारखा निवडणुकीच्या कामाला लावायचं, जनगणना करायला लावायची, घरच्या नोकरासारखं त्यांना वागवायचं. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना आश्वासन आमच्या विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही देतो की तुमच्या बाजूने महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये, वरच्या आणि खालच्या दोन्ही सभागृहामध्ये आम्ही तुमची बाजू लावून धरू. सरकारला तुम्हाला न्याय द्यायला लावू. कोणत्याही परिस्थितीत सरकारकडे मुंबईतच घर मिळालं पाहिजे. मी मगाशी यादी दिली तुमच्या निवेदनात, सचिन भाऊ अहिरांनी मला आणि आमच्या मोहितेंनी निवेदन दिलेलं होतं. त्याप्रमाणे कुठल्या मिलमध्ये किती जागा आहे याची माहिती दिलेली आहे. त्या मिल मधल्या एखाद्या दुसऱ्या मिल मध्ये आपल्याला किंवा 4-5 मिल मध्ये थोडे थोडे तुकडे बाजूला केले तरी आपल्याला घर देण्याची व्यवस्था महाराष्ट्रात सरकार मुंबई शहरातच करू शकते. आणि जर सरकार करत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीमध्ये सहभाग घेऊन तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासाठी लढू, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. आणि माझे 2 शब्द मी पूर्ण करतो. धन्यवाद.
मी आदरणीय भास्कररावजींना विनंती करतो की त्यांनी देखील आपल्याला पाठिंबा या निमित्ताने द्यावा आणि आपल्याला मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवराय गिरणी कामगार संयुक्त लढा समिती मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर वेगवेगळ्या कारणाने गेलेला आहे. थोडाफार टिकून जो राहिलाय त्याला बाहेर कसं काढण्याचं आणि मुंबईच्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याचा हक्क कसा संपुष्टात येऊ शकतो या संदर्भातला शासनानं काढलेला एक ऑर्डिनन्स आहे. त्याची माहिती आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचलेली आहे. आपले नेते या संदर्भामध्ये सतर्क आहेत. आपल्या करता सातत्याने 1982 पासून लढा देत आहेत. गिरणी कामगारांचा तसा विचार केला तर आता गिरण्या जरी मुंबईत बंद पडल्या असल्या तरी या महाराष्ट्र निर्मितीमध्ये आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सगळ्यात जर निर्णायक लढा कोणी दिला असेल तर तो गिरणी कामगारांना दिलेला आहे हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्राला महाराष्ट्राला मुंबई मिळाली जोपर्यंत गिरणी कामगार खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरला नव्हता तोपर्यंत ही मुंबई महाराष्ट्राला मिळेल की नाही मिळेल अशा प्रकारची शंका उपस्थित झाली. पण ज्या वेळेला गिरणी कामगार मैदान उतरला त्या दिवशीच खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला मुंबई मिळाली. 106 हुतात्मे द्यावे लागले. नवोदनकार ठाकरे असतील, आचार्य आत्रे असतील, सेनापती बापट असतील, अशा प्रकारची मोठमोठी धुरंधर नेतृत्व त्या काळामध्ये होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी अनेक जुनी जाणती माणसं सुद्धा त्या काळामध्ये होती आणि आज पण आहेत. या विषयावर मी भाष्य करायला तयार आलेलो नाही. गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मुंबईमध्ये, गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मुंबईमध्ये, गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मुंबईमध्ये. कंपनी गेले 3 वर्ष पनामा आणि हे विधानसभा माननीय उपमुख्यमंत्र्यांची आहे. त्यांनी लवकरात लवकर मार्ग काढावा अशी विनंती आहे. निवेदन द्या. मी आता मनोज जामसुतकरजींना विनंती करतो की त्यांनी आणि या लढ्यामध्ये जर पाहिलं तर पूर्वीच्या आपल्या सरकारने त्या काळामध्ये ज्या वेळेला कामगारांना 15,000च्या आसपास घरं बांधून दिली त्यांचं फक्त चाव्या वाटप करण्याचं काम हे लोक आता टप्प्याटप्प्याने करत आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी यांना काम केलं पाहिजे, गोरगरिबांना त्यांनी त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, शिक्षकांना न्याय दिला पाहिजे, त्या ठिकाणी न्याय द्यायची तुला घेत नाही. आणि आयत्या जीवावर ते म्हणतो आपण नागोबा त्यातली भूमिका या सातत्याने घेत आलेली आहेत. आज या ठिकाणी आपण पाहिलं सुपरमॅक्स कंपनीची लोक इथे होती. मी भाऊंना म्हणाले भाऊ हा अजून काय लढा संपलेला नाही का? भाऊ म्हणतात संपत नाही. म्हणजे आता आपण एक गोष्ट लक्षात घ्या, जे मुख्यमंत्री ते ठाणे जिल्ह्यातून तिथून निवडून येतात आणि आताचे उपमुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यामध्ये नेते म्हणून मिरवतात. मोठ्या अभिमानाने दाढीवरती हात फिरून सांगतात की आम्हीच मराठींच्या जनता इथे राहिलं, बाकी कोणी राहिलेलं नाही. त्यांना त्यांच्या मतदारसंघामधला साधा सुपरमॅक्सच्या कामगारांचा प्रश्न मिटवता येत नाही. त्यांना गेल्या अनेक महिन्यापासून पगारीवर ठेवलेला आहे. एवढंच त्यांच्या कामगारांनी त्यांचा सर्व्हिसचा देखील हिशोब दिलेला नाही. ज्या व्यक्तीला आपल्या मतदारसंघातला एका कंपनीचा कामगारांना न्याय देता येत नाही तो हा संपूर्ण महाराष्ट्राला आणि समोर बसलेल्या माझ्या मराठी गिरणी कामगारांना का न्याय देणार हा इथे प्रश्न आम्ही त्यांना विचारतो. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय की अनेकदा बैठका घेतल्या जातात. गिरणीच्या चाळींमध्ये जमिनीवरती कुठे कुठे घर देता याची बतावणी केली जाते, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याला ते काम कुठेही करायचं नाही. ज्या वेळेला आगामी सारख्या एका उद्योगपतीला काही करायचं असेल तर रात्री अपरात्री ते GR काढलं जातं, विधिमंडळामध्ये घाई घेत आणलं जातं, पास केलं जातं. एवढं नाही तर त्या विधायकामध्ये त्यांना त्या व्यापाऱ्याला त्या उद्योगपतीला असलेली जी काय त्याच्या फायद्याची तरतूद असेल ती केली जाते आणि घाई घेणे पास केलं जातं. मग गिरणी कामगारांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी हा वेगळा त्यांना न्याय का असं देत आहे. मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं कामगार बंधूंनो, दरवेळेला निवडणुका आल्या की फसव्या आश्वासनं देतात, फसव्या गोष्टी करतात. आज यांच्याकडे लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी दिलेल्या निधीमुळे आज सगळ्या विभागाचा निधी लोक वाटा करतात. आज कुणालाही त्या ठिकाणी पैसे द्यायला किंवा कुठल्याही चांगल्या कामाला निधी
करायला या सरकारकडे पैसा नाहीये. एवढंच नाही तर मुंबई महानगरपालिकेची देखील तिजोरी त्यांनी साफ करण्याचं काम केलेलं आहे. ज्या मुंबई महानगरपालिकेमध्ये या मराठी लोकांचं, या मुंबई महानगर करणाऱ्यांचे स्वतःच्या सर्व्हिसच्या हिशोबासाठी काही निधी 90,000 कोटीच्या आसपास राखीव ठेवण्यात आलेला, त्या निधीचा हेतू देखील तोडण्याचं पाप या सरकारने त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी एक प्रकारे प्रत्येक गोष्ट सरकार एकच गोष्ट लक्षात ठेवतं की उद्योगपती व्यापाऱ्याने जे फायद्याचं आहे तेवढंच करायचं, गोरगरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी काही करायचं. आपल्याला या ठिकाणी आपण लक्ष देऊ इच्छितो. मागच्या काही दिवसापूर्वी सचिन देवने आम्ही याच आझाद मैदानाच्या व्यासपीठावरती सफाई कामगारांच्या, राज्य कर्मचारी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या आंदोलनासाठी आलो होतो. त्यावेळेला अनेक वक्त्यांनी त्या ठिकाणी आपला निषेध नोंदवला, अनेक मागण्यांच्या बाबतीत चर्चा केली आणि त्यामध्ये काही वक्त्यांनी सांगितलं की साहेब, जरी आम्ही चतुर्थ तृतीय श्रेणीचे कामगार असलो तरी आम्ही त्या ठिकाणी ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी मेंटल लोकांना ठेवलं जातं त्या ठिकाणी आम्ही एवढं आता तज्ञ झालेलो की आम्ही श्वास कसं लिहायचं हे देखील शिकलेलो आहोत. भाऊ बरोबर ना त्यावेळेला. आणि त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, जर एवढं ज्ञान तुम्हाला आलं असेल तर आता आपण ही भूमिका घ्या. जे सरकार कामगारांच्या विरोधात आहे, जे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, जे सरकार शिक्षकांच्या विरोधात आहे, त्यांना कुठल्या पद्धतीचा शॉक द्यायचा आहे आता तुम्हीच ठरवून घ्या. म्हणजे यांचा मेंदू ठिकाणावर येईल. आज आपल्याला या ठिकाणी मी लक्ष वेधू इच्छितो की आपल्या या आजच्या मोर्चाला आणि आपल्या या ठिकाणच्या लढ्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी स्वतः आले, शिवसेनेचे नेते या ठिकाणी आदित्य साहेब ठिकाणी आलेले, सर्व विधिमंडळातले, विधान परिषदले, विधानसभेतले आमदार आपल्या पाठी, खासदार साहेब आपल्या सोबत आहेत. त्यामुळे आपला लढा अतिशय तीव्र ठेवा, आपली एकजूट कायम ठेवा. जे कोणी फूट पाडले त्यांच्यापासून सावध राहा. जाता जाता मी एवढंच म्हणेन की आपले कवी कामगार कवी नारायण सोळेंनी सांगितलेलं आहे, त्यांच्या एका कवितेच्या वाक्यातलं एक वाक्य घेतो, कामगार आहे मी, कामगार आहे मी, एक तरफ ती तलवार आहे, एक तरफ ती तलवार आहे. हे सत्ताधाऱ्यांनी लक्ष ठेवा आणि वेळ जागा वाढवण्यावर आमच्या कामगारांना न्याय द्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. रेड्डी आणि जीएल रेड्डी यांचं ते संपूर्ण नातं आहे. त्या सगळ्या गिरणी कामगारांच्या लढ्यांमध्ये ते त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. त्यामुळे आजही गिरणी कामगारांना बोलताना माझ्या वडिलांचं नाव आठवतं. तेच परंपरा घेऊन आपण पुढे जाणार आहोत, तेच परंपरा आपली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला या सरकारला नमवलं पाहिजे आणि आपण ते नमवू शकतो हा विश्वास आपल्याला आज तुम्हा सगळ्यांना पाहून आलेला आहे. मी सर्वप्रथम भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आणि मुंबई गिरणी कामगार युनियन, जी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचा एक भाग आहे, त्याच्यातर्फे या लढ्याला संपूर्ण पाठिंबा देतो आणि हा लढा आपण जिंकणार आहोत. आपल्याला मुंबईतच घर मिळणार आहेत आणि त्याच्यासाठी जी काही लढाई असेल त्याच्यामध्ये आमचा लाल बॉक आणि कम्युनिस्ट पक्ष संपूर्णपणे या ठिकाणी राहील असे या ठिकाणी सांगतो. सर्वप्रथम मी जे या ठिकाणी व्यासपीठावर बसलेला आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण हे खरे नेते आहेत. त्यांनी अनेक आहेत, आपल्या ओळखीचे आहेत, आपल्या बरोबर सगळे संघर्षात आलेले आहेत, अनेक पक्षाचे आहेत. त्यामुळे मी प्रत्येकाचं नाव घेणार नाही, परंतु प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा, कामगारांच्या लढ्याचे पिछेहाट झाले असताना सुद्धा या सर्व लोकांनी गिरणीमध्ये ते गेले. इतकेच नव्हे तर जो गिरणी कामगार या सरकारने फसवून जो गावागावात आता गेलेला आहे तिकडे पोचले आणि त्यांनी जिद्दीने आपल्याला सगळ्यांना तिकडे एकत्रित केलंय. त्याच्यासाठी या सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. तुम्हीच नेते आहात, गिरणी कामगार नेता आहे. एक तुटीचा नेता झाला कामगार तयार, हे ओळ मला या प्रसंगी आठवते. प्रश्न काय? प्रश्न साधा आहे की ज्या गिरणी कामगारांनी इतिहास सांगितलेला आहे त्याची थोडक्यात उजळणी करतो. मुंबईमध्ये घर मिळालं पाहिजे हे स्वाभाविक आणि ते योग्य मागणी आहे. कारण मुंबई कोणाची हा प्रश्न संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आला. मुंबई केंद्रशासित त्यांना करायची होती, मराठी माणसाला बाजूला ठेवायचं होतं आणि मुंबईमध्ये त्यावेळेला टाटा बिर्ला आहे किंवा केंद्र शासित सत्ता आणायची होते आणि त्याच्यासाठी जर कोणी लढला असेल तर गिरणी कामगार अग्रभागी राहून लढला, हे आठवण आपल्याला आहे.
त्यामुळे मुंबईचा हक्क, मुंबईवर हक्क आपल्याला आहे. या ठिकाणी संपूर्ण आंदोलन झालं, त्याच्यात लालभाऊ होता, कॉम्रेड डांगे होते, मुंबई गिरणी कामगार युनियन होती, प्रबोधनकार ठाकरे होते, सेनापती बापट होते, आचार्य यात्रे होते आणि संबंध या संबंध ग्रामीण भागातले क्रांतीशी पाणी केलेलं आहे, रक्ताचा घाम घाललेला आहे. त्यांना सगळ्यांना घरं मिळाली पाहिजे ही माझी एक विनंती बोलून मी दोन माझे शब्द. त्या भांडवलदाराला जगाचा मोठा भांडवलदार बनवला. 3 पायामध्ये राबलो, गायामध्ये 40-50 संख्येने किड्या मुंग्यासारखे कोंडून घेतला. पाणी नाही, संडास नाही, आपण सगळे आपले नातेवाईक गावी ते सगळे छातीवर ठेवून या देशाकरता राबलो. आणि शेतकऱ्याचा नाही, तर तुम्हाला घर नाही, हे आम्ही कदापि सहन करणार नाही, कदापि